मध्ये दाखल झाले। एका बाजूला आपण सुदेश शालुंकेला पाहू शकताय, दुसऱ्या बाजूला ऋषिदत्ता नाईक अशी सलामीची आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे। चला लगेच आता क्षेत्ररक्षण सजवून घ्या ट्रॉम्बे कोलीवाडा संघ। आता इथून आम्ही तुम्हाला विनंती करतोय जाहिरात 2019 या वर्षाला खरं तर एक विषाणू आला कोरोना, आणि त्यानंतर मात्र त्या 2 वर्षानंतर पुन्हा एकदा तब्बल 2 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर उरण तालुक्याला वनवास भोगावा लागला होता रणजी क्रिकेटच्या स्पर्धेचा। आणि आज 2022 म्हणजे 2 वर्ष खरं तर प्रतीक्षा करावी लागली होती रणजी क्रिकेटच्या स्पर्धेसाठी, आणि या 2022 हे वर्ष उजाडलं। आणि 12 मार्च 2022ला हुतात्मा मैदानामध्ये मेघराज शेठ म्हात्रे प्रतिष्ठान व विठ्ठल क्रिकेट क्लब झाशी आयोजित भव्य दिव्य अशी रणजी क्रिकेटची स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली आहे। त्याचं आयोजकांचं आपण स्वागत करूयात। खरं तर भूषण म्हात्रे आणि संपूर्ण झाशी टेनिस क्रिकेटचे जे सहकारी आहेत यांच्या माध्यमातून हे भव्य दिव्य अशा स्पर्धेचं आयोजन राहिलं आहे। आणि आजची ही तिसरी रात्र ही संपूर्ण स्पर्धा साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून कव्हर करण्यात येत आहे। त्यानंतर आमचे डीजे निखिल, डीजे मॅडी यांचं सुद्धा आपण कौतुक करूयात। आकर्षक ट्रॉफ्या तर भास्कर शेठ प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून अभिषेक पाटील यांच्या वतीने या भव्य दिव्य आपण ट्रॉफ्या पाहू शकताय। पहिली, द्वितीय आणि तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी, त्यानंतर मालिकाबाहेर उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक याच्यासाठी सुद्धा ट्रॉफ्या जर पाहायला गेला तर यश म्हात्रे आणि दिव्या म्हात्रे यांच्या वतीने देण्यात आल्या। तर मॅन ऑफ द सिरीज साठी आपण स्पोर्टची सायकल पाहू शकताय, आणि उत्कृष्ट फलंदाजासाठी विनोद हरिचंद्र म्हात्रे यांच्या वतीने या 2 सायकल देण्यात आल्या। तर उत्कृष्ट गोलंदाजासाठी नंदेश ठाकूर दुतुम यांच्या वतीनं ही सायकल देण्यात आली आहे। अतिशय सुंदर स्पर्धा आहे, 3 सायकल सगळं आपल्या सोबत आलेली ही स्पर्धा। ऑनस्ट्राईकला आपण ऋषी नाईक यांना पाहू शकताय, नॉनस्ट्राईक इनला सुदेश सालुंके गोलंदाजीतून दाखल झाले। तर पहिली षटक हाताळण्यासाठी भावेश कोळी ऋषी समोरच्या दिशेने खेळलाय, जलद गतीने चेंडू झालाय, गोलीच्या वेगानं ऑन द राईस चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे, मिळतील 4 धावा। पहिल्या चेंडूवर चौकार अगदी खोलामध्ये टाकला होता, सरळच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय। इथून मात्र वाईडिश लॉंगन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत। इथून आणखीन एक धाव जोडली जाईल आणि एकेरी धावेनिशी धावपटलावर धावा लागल्या गेल्यात 5 धावा। ऋषी नाईक अतिशय चांगली बॅटिंग पाहायला मिळाली, सातत्याने मैदान त्यांच्यासाठी लकी राहिलंय। कारण नेहमी जेव्हा ओढापण वहाळ संघ आलाय तेव्हा या मैदानातून एकतरी बक्षीस त्यांनी पटकावलंय। 5 धावा धावपटला लागल्या गेल्यात। इथून ऑस्ट्रेलियाला सुदेश आहे, बॅटची वरची कडा उडालेला झेल, आणि इथून मात्र सुदेश सालुंके एक गोल्डन विकेट जिऱ्यावर बाद होईल। पहिला हादरा बसेल ओढापण वहाळ संघाला। पहिला चेंडू खेळत असताना सुदेश सालुंके अगदी भोपलाई न फोडता बाद झालाय। अगदी महत्वाची विकेट, थोडावर नाराज असेल। आतापर्यंत जर 3 सामने पाहिले तर चांगली गोलंदाजी सुदेशी राहिले, पण बॅटिंग करत असताना मोठी इनिंग पाहायला मिळाली नाहीये। 3ऱ्या क्रमांकावर दाखल होतील इथून साहिल पावशे 3ऱ्या क्रमांकावर। या अगोदर जर पाहायला गेले तर बिपिनची चांगली आपल्याला बॅटिंग पाहायला मिळाली होती। इथून मात्र आणखीन या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे। भावेश कोळी चांगली गोलंदाजी करत असताना आपण त्यांना पाहू शकताय। अतिशय चांगली स्पर्धा आहे, आणि इथून मात्र खेळाडूंचा चांगला खेळ बरसताना सुद्धा पाहायला मिळतोय। आजच्या या रात्रीमध्ये जर विचार केला 2 रात्र तरी उल्हासवाडच्या परिसरातील खेळाडूंनी त्यांचा खेळ बरसत गेला, आणि सुपर 4 मध्ये उल्हासवाड मधीलच 2 संघ क्वालिफाय झालेत। आणि इथून मात्र आज जर पाहायला गेला तर एक संघ सध्याच्या घडीला ओढापण वहाल त्याच उल्हासवाड परिसरामध्ये आहे, तर दुसऱ्या बाजूला मुंबई परिसरातील ट्रॉम्बे कोलीवाडा संघ किरण 11 ट्रॉम्बे कोलीवाडा इथून 22 इथून तैनात असेल। समोर ऑस्ट्रेलियाला साहिल पावशे हलक्याने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय।
100% अवॉर्ड. बरेचसे प्रेक्षक खरं तर आज ट्रॉम्बे कोलिवाडा संघाचे सुद्धा ऑनलाईन जोडले जातात, त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूयात. आणि मैदानाच्या बाहेर सुद्धा त्यांचे बरेचसे प्रेक्षक आहेत. मगाशी मी एक फेरफटका मारला होता आणि बरेचसे प्रेक्षक खरं तर एन्जॉय करतात या स्पर्धेला, त्यांना सुद्धा स्वागत करूयात. इथून आणखीन एक धाव जोडली जाईल आणि एकेरी धावेनिशी धावपट्टा धावा आपल्या पाहायला मिळतात. 6 धावा, 1-6. फुलटॉस आहे आणि त्याला मात्र पाठवून दिलंय सरळ सीमारेषेच्या पलीकडा. क्षेत्राच्या मस्तकावर दस्तक ठोकणारा येतोय हा षटकार. कुणीतरी आरती करा बायांची, कुणीतरी आरती करा ग, 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 बाया येताना माझ्या अंगानी कुणीतरी आरती करा ग. नो बॉल. येस, पंचांचा डिसिजन येतोय. थर्ड अंपायर रेफर केला होता आणि त्यानंतर हा निर्णय आलाय. इथून मात्र नो बॉल. चेंडू जाईल सरळ सीमारेषा पलीकडे. 1+6 अशा 7 धावा या चेंडूवर मिळतील आणि इथून मात्र 7 धावेनिशी धावपट्टावर आपण धावा पाहू शकते. तब्बल 13 धावा धावपट्टावर लागल्या गेल्यात. ऋषी नाईकच्या समोर आतापर्यंत या अगोदरच्या मॅच मध्ये साईशने एक नो टाकला होता आणि त्यानंतर मात्र इथून भावेश कोळी च्या गोलंदाजीमध्ये आणखीन एक नो चेंडू येतोय. धावपट्ला धावा लागल्या गेल्या 13 धावा. इथून यापुढचा चेंडू फ्री हिट असेल. सुरुवात चांगली राहिली ओढापण वहाळ संघासाठी. ऋषी जरी जास्त इनिंग खेळत नसला, जास्त मैदान नसला तरी मात्र आतापर्यंत ओढापण वहाळ संघाला यश मिळालं आहे, हे सुद्धा पवन विसरून चालणार नाहीये. आणि इथून मात्र पंचांचा इशारा, आणखीन एक नो चेंडू आणि चेंडू जाईल सरळ सीमारेषा पलीकडा. 1+6 अशा इथून मात्र मिळतील तब्बल 7 धावा. वन प्लस 6 अशा 7 धावा आणि इथून मात्र आता गोलंदाजी करू शकत नाहीयेत. महत्वाची मॅच आहे आणि महत्वाच्या क्षणी महत्वाचा गोलंदाज ही मॅच गोलंदाजी करू शकत नाहीयेत. इथून मात्र आता टेन्शन, थोडंसं प्रेशर पाहायला मिळू शकतंय. ट्रॉम्बे कोलिवाडा संघाचे आता प्रेक्षक इथून नाराज असतील, कारण भावेश कडून अपेक्षा नव्हती. या अगोदरच्या मॅच मध्ये त्याची चांगली गोलंदाजी राहिली होती आणि इथून समोर जेव्हा एखादा मोठा फलंदाज असतो ना, तेव्हा आपल्या मनावर कोणता मानसिक दबाव असतो संदेश, आणि हे पाहायला मिळतंय. कारण भावेश कोहली एक चांगला गोलंदाज आहे. धावपट्ला धावा 20 आहेत ऋषी, आणि या येणारा पुढील चेंडू फ्री हिट आहे. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय. ऋषी नाईकच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 षटकार आलेत आणि ते सुद्धा नो चेंडूवर. अतिशय चांगली सुरुवात ओढा पण महाल संघाची राहिली. मी सुरुवातीलाच म्हणालो की सकाळचे 3:03 झालीत आणि थंडीचं वातावरण नाही. थोडंसं जर पाहायला गेलं तर आपल्याला आता थोडंसं दव पडताना सुद्धा पाहायला मिळतोय. आणि हे होत असताना नाणेपैकी जिंकून प्रथमतः निर्णय घेतलाय क्षेत्रक्षणाचा. हा निर्णय कदाचित चुकीचा नाहीये ना, हा निर्णय चुकीचा ठरलाय असं सध्या तरी आपण म्हणू शकतोय, प्राथमिक अंदाज बांधू शकतोय. इथून नवीन गोलंदाज हे ओव्हर कंप्लीट करण्यासाठी अक्षय कदम इथून दाखल झालेत. फ्रीडचा चेंडू, बराच काळ चेंडू हवेमध्ये आहे. इथून क्षेत्ररक्षक जज करतील. इथून मात्र हा फ्रीडचा चेंडू आहे. पाहू शकता क्षेत्ररक्षक जल्लोष करत होते, पण त्यांना माहिती नाही कदाचित फ्रीड चेंडू आहे. तर नो टाकल्यानंतर आपण पाहू शकतोय हा नियम आहे खरं तर क्रिकेटचा. आणि इथून मात्र फ्रीडच्या चेंडूवर एक धाव इथून कंप्लीट केली जाते. 21 धावा धावपट्ला लागल्या गेल्यात. षटकातील आणखीन एक चेंडू बाकी असेल खरं तर भावेश कोहली खराब गोलंदाजी राहिली. 4 चेंडूमध्ये तब्बल 20 धावा कुठल्यात. उतरताना या धावा चेस करताना थोडं मागे ठरेल. चांगला फटका आहे, क्लासिकल स्ट्रोक, एक्स्ट्रा ऑर्डिनरी आपण म्हणू शकतोय. मिड ऑफ द क्षेत्ररक्षक तिथं आलाय. इथून लॉंग ऑफ मध्ये चेंडू तैनात झालाय. इथून 6 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपट्ला धावा लागल्या गेल्यात. ओढापण वहाळ संघाच्या 1-22 धावा. पहिल्या
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ओढापण वहाळ संघाच्या 22 धावा धावपट्टा लागल्या गेल्यात. खरं तर वहाळ संघाची बॅटिंग होत असताना बालराम पाटील साहेबांच्या चेहऱ्यावर तेवढाच आनंद पाहायला मिळतोय. त्यांनी सांगितलंय मेगा फायनलला जेव्हा मुलं जातील तेव्हा मात्र एकवीराईच्या दर्शनाला नक्कीच घेऊन जाईन या प्लेइंग 11ला. एक वेगळा आनंद पाहू शकता. इथून मात्र गोलंदाजांना हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप, आणखीन एक आव्हान स्वरूपात धाव 23 धावा. खरं तर कालच्या 2 रात्री आम्ही साहेब पाहतोय उल्वेनॉरचे दोन्ही संघ सुपर 4 मध्ये दाखल झालेत आणि इथून मी आता म्हणेन आता याच परिसरातील एक संघात सुपर 4च्या उंबरट्यावर पाहायला मिळतोय. कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 22 आल्यात आणि इथून मात्र जर विचार केला 6 चेंडूमध्ये आतापर्यंत 23 धावा पाहायला मिळतात. गोलंदाज इथून तैनात असतील. चांगला फटका आहे. इथून मात्र एलिव्हेशन थोडंसं कमी पडलंय की काय क्षेत्ररक्षक जज करतायत. इथून आपण पाहू शकतोय पहिल्या क्षेत्ररक्षकांना कदाचित झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता. आपण रिप्ले मध्ये पाहू शकतोय. खरं तर संदेश पाहू अतिशय या खोलामध्ये चेंडू टाकला होता. मिड ऑफ आणि एक्स्ट्रा रिजन मध्ये चेंडू खेळून काढला होता. तिथे क्षेत्ररक्षक तैनात होते. इथून पाहू शकता झेल उडालाय. तिथे 2 क्षेत्ररक्षक प्रयत्न करत होते पण दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या पदरामध्ये आले अपयश आणि इथून मात्र धावा कंप्लीट केल्या त्या म्हणजे एक धाव. एका धावेनिशी धावपट्टा धावा लागल्या गेल्या 24 धावा. 1/24. इथून ऑस्ट्रेलियाला असेल ऋषी नाईक. काय चांगला फटका आहे. क्लासिकल क्रॅकिंग शॉट. चेंडू जाईल टिपण आणि एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये सीमारेषा पलीकडा. या चौकाराच्या सहाय्याने 28 धावा धावपटणार लागल्या गेल्यात. काही चांगला क्रॅकिंग हा ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला. मिड ऑफ आणि कव्हर क्षेत्र क्लिअर केले ऋषी नाईक. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. धावपटला धावा लागल्या गेल्या 28 धावा. इथून मात्र गोलंदाज तैनात. अगदी खोलामध्ये टाकला होता समोरच्या दिशेनं. इथून स्वतःच्या पॉलिथूनमध्ये जर हा चेंडू आडला असताना तर कदाचित एखादा फलंदाज धावबाद ठरू शकला असता. पण इथून मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातात. जिथे एकच धाव झाली नसती तिथं मात्र दुसरी धाव कंप्लीट होताना पाहायला मिळते. एका धावीसाठी तर धाव सध्या ओढापण वहाळ संघ करतोय कारण पूर्वार्धामध्ये एक जास्त स्कोर उभा करायचा आहे. तर विचार केला इथून धावपट्टा धावा लागल्या गेल्या 30 धावा. या षटकातील आणखीन 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज इथून भूपेंद्र कोळी गोलंदाजी करतात. त्याच्या गोलंदाजीमध्ये जर विचार केला पहिला चेंडू अभ्यंतराला होता. त्यानंतर 1 धाव, त्यानंतर चौकार आणि त्यानंतर 2. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता पण बराचसा चेंडू पडल्यानंतर आपण पाहू शकतो थोडीशी उंची गाठली होती चेंडूंना आणि इथून मात्र हा निर्धाव चेंडूची सांगता होते. आणखीन 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 30 धावा. 10 चेंडूंचा इथं खेळ समाप्त झालाय. आणखीन जर विचार केला तर येणारे 14 चेंडू अजूनही बाकी आहेत. इथून भूपेंद्र पुन्हा एकदा कमबॅक करून देतोय आपल्या संघासाठी. टॉम्बे कोलिवाडाचा खरं तर गोलंदाज समोरच्या दिशेने खेळून काढलाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आलेत. इथून सुंदररित्या क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. इथून आणखीन 1 धाव जोडली जाईल आणि एकेरी धावेनिशी धावपट्टा धावा लागल्या गेल्यात 31 धावा. सुरुवातीला जे षटक आले ना 22 ते षटक खूप महाग ठरलं या ट्रॉम्बे कोलिवाडा संघाला. थोडंसं डोकेदुखी देऊन देणारा षटक होता कारण 4 चेंडूमध्ये जर विचार केला तर 20 धावा दिल्या होत्या आणि या षटकातील आणखीन आता 1 चेंडू आहे. इथून मी म्हणेन कमबॅक येणारं षटक आहे भूपेंद्रचं. एक चौकारा अपवाद वगळला तर चांगलं षटक त्यानं फेकलंय. अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. इथून आता ऑनस्ट्राईकला असेल साहिल पावशे. त्याच्याकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. त्याच्या बॅटतून मोठे फटके येतील का. 3 वाजून 19 मिनिटं झालीत रात्रीचे. अतिशय चांगली मॅच. एका बाजूला ओढापण वहाळ तर दुसऱ्या बाजूला ट्रॉम्बे कोलिवाडा खोलामध्ये होता. इथून मात्र मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. इथून आणखीन 1 धाव दुसरीसाठी पलटले जातील का. 1च धाव मिळा जाईल. 12 चेंडूंचा इथे खेळ समाप्त झालाय. पहिली बॅटिंग करत असताना ओढापण वहाळ संघाच्या धावपटला धावा लागल्या गेल्यात 1/32 धावा. ही स्पर्धा अशीच सुरू राहणार. उद्या सुद्धा मेगा फायनलची रात्र आहे आणि इथून मात्र उद्या पहिला सामना असेल ओमसाई जासी विपक्ष धाकटीजुई. दुसरा सामना असेल शेलगर विपक्ष तलगर. तिसरा सामना असेल एकटगर विपक्ष विनोद स्पोर्ट गावठाण. चौथी मॅच असेल नवगर विपक्ष कोंबडभुजे आणि 5वी मॅच असेल खंडोबा जासी विपक्ष कुटारी. हे 10 संघ उद्या खेळताना पाहायला मिळणार आहेत आणि इथून मात्र आज जी मॅच होते त्यातून 1 संघ सुपर 4 साठी दाखल होणार आहे. इथून गोलंदाज भावेश
भावेश तुर्बेकरचा पहिला चेंडू चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. इथून आणखीन एक धाव जोडली जाईल आणि एकेरी धावेनिशी धावपटलावर धाबा लागल्या गेल्या त्या म्हणजे 33 धाबा, 33 रन्स. चांगली इथून मात्र आपल्याला बॅटिंग पाहायला मिळते. चांगली पार्टनरशिप म्हणू शकतोय. सुदेश बाद झाल्यानंतर वोडाफोन वाड संघाचे जे तिसऱ्या क्रमांकावर आलेले फलंदाज आणि त्यासोबत ऋषी नाईक चांगली बॅटिंग करतात. स्लोवर होता मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. चेंडू जाईल वन बाउन्स ओव्हर द रोप. ऋषी नाईकच्या बॅटमनला दणदणीत चौकार. तुझको जमाने के आगे मैं छेड़ूंगा और ना छोड़ूंगा, आंखें चुराए कि भी तो मिलाऊंगा. हॅलो 37 धाबा धावपटलावर लागल्या गेल्यात. या षटकातील आणखी 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. ऋषी नाईक चांगली बॅटिंग इथून करतोय. जर विचार केला 10 चेंडूमध्ये त्यानं 29 धाबा आपल्या संघासाठी जमा केल्यात. अगदी शेवटच्या क्षणी आणि महत्वाच्या मॅच साठी चांगली बॅटिंग त्याच्या बॅटमधून होताना पाहायला मिळते. इथून हा फटका फसला गेला. एलिव्हेशन करा बाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत पण चेल सुटलाय पाहू शकताय. इथून मात्र फलंदाज होतील. धाव घेत असताना धावबाद. हो गई रिप्ले मध्ये पाहू शकताय मंगेश केणी होती. झेल सुटला पण पायाला चेंडू आदळला आणि डायरेक्ट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. दुसरी धाव घेत असताना फलंदाज बाद झालेत. असे क्षणचित्र फार कमी संदेश पाहायला मिळत असतात क्रिकेटमध्ये. आता मी म्हणत असतो मेहनत, कष्ट आणि त्यासोबत तुमचं नशीब जर असेल ना तर असं चित्र नेहमी पाहायला मिळत असतं. इथून मात्र धावपटला धावा आपण पाहायला गेलात तर 38 धावा 2 बाद 38. इथून नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतील. ऑनस्ट्राईकला बिपिन पावशे, मागील मॅचचा हिरो. अतिशय चांगली त्यांना खेळी साकारली होती आणि एक विनिंग स्ट्रोक त्यांना खेळले होते. तसेच संघाला मात्र त्यांना पराभूत केलं होतं. इथून भावेश तुर्बेकर त्यावेळेचा चेंडू अचूक टप्प्यावर टाकलाय. कमबॅक करून देणारं खरं तर हे षटक म्हणावं लागेल भावेशचा. एक चौकार आला होता पण त्यानंतर चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. 4 चेंडू त्यानं फेकलेत आणि 4 चेंडू फेकत असताना आतापर्यंत 6 धावा खर्च केल्यात. महत्वाचे करतरी चेंडू पाहायला मिळतात. जेवढी स्ट्राईक करतो ऋषी नाईकला घेता येईल तेवढी घेणं त्यांना गरजेचं आहे कारण ही मॅच महत्वाची आहे. ही मॅच जिंकल्यानंतर तुम्ही सुपर 4 एखादा चषक आपल्या गावामध्ये. पण इथून बिपिन सांगतोय मी आहे तोपर्यंत मी थांबणार नाहीये. चेंडूला पाठवून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरून आरपार ठोकलाय. षटकार. इमिजराया तुमची घाई नकला उघड बांधायला यू कशी तशी मी नांदायला यू कशी तशी मी नांदायला यू कशी तशी मी नांदायला. 44 धाबा धावपट्टा लागल्या गेल्यात. धावपट्टा धाबा लागल्या गेल्यात 44 धाबा. या षटकातील आणखीन 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. लोअर फुल टॉस होता बिपिनच्या समोर. इथून मात्र समोरच्या दिशेने खेळून काढलाय. लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. इथून आणखीन एक धाव जोडली जाईल. इथून 18 चेंडूंचा खेळ झालाय. धावपट्टा धावा आपण पाहू शकते तब्बल 45 धावा 45 रन्स धावपट्टा लागले जातात. आणखीन इथून 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चांगली इनिंग आपण पाहू शकतोय. इथून जर व्यासपीठावर नजर टाकली तर आमचे खरं तर मान्य श्री बळीशेठ घरत यांना सुद्धा आपण पाहू शकताय. माग पुढील लगेच हप्त्यामध्ये त्यांची सुद्धा एक मोठी रणजी क्रिकेटची स्पर्धा सुद्धा आली आणि ही खरं तर स्पर्धेसाठी आमचे अनिकेत घरत, आदित्य घरत खूप सारी मेहनत घेतात. अगदी एवढ्या रात्री झोपतात आणि त्यानंतर सकाळी उठून पुन्हा एकदा त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी खूप सारी मेहनत. त्यांचं सुद्धा कौतुक करूयात. आदित्य घरत आणि अनिकेत घरत यांचं सुद्धा आपण कौतुक करूयात. शेवटचं षटक आहे. धावपट्टा धावा आपण पाहू शकताय तब्बल 45 धावा. शेवटचं षटक हाताळण्यासाठी मंदार वैती
इथून दाखल झालेत. ऑनस्ट्राईकला बिपिन पावशे, एक षटकार त्यानं ठोकलाय. नॉनस्ट्राईक एंडला आपण ऋषी नाईकला पाहू शकताय, जो वैयक्तिक 11 चेंडूमध्ये 30 धावसंख्या खेळतोय. बिपिनला पाहायला गेला तर 3 चेंडू तो खेळलाय, 7 धावा त्याने जमा केल्यात. अगदी खोलामध्ये होता, बॉटम हँडचा इथून वापर केलाय, पण इथून पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय गोळीच्या वेगानं, अडवणं इथून मात्र अशक्य झालंय. चेंडू जाईल सीमारेषा पलीकडा. बिपिन पावशेच्या बॅट मध्ये त्या दणदणीत चौकार. ती वाजली गाडी सुटली अन पत्त्यावर केला वर पोरी जरा संपूर्ण दांडा कर 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 शिट्टी वाजली गाडी सुटली अन पत्त्यावर केला वर पोरी जरा संपूर्ण दांडा कर पोरी जरा संपूर्ण दांडा कर पोरी जरा संपूर्ण दांडा कर पोरी जरा संपूर्ण दांडा कर. चौकारच्या साह्याने 49 धावा धावपटला लागल्या गेल्यात. बरेचसे प्रेक्षक खरं तर मैदानाच्या बाहेर सुद्धा पाहायला मिळतात आणि ऑनलाईन जर पाहायला गेला तर 400 ते 450 प्रेक्षक सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेत. या सर्व प्रेक्षकांचं आपण स्वागत करूया. धावपटला धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 49 धावा. बिपिन पावशे समोर अतिशय चांगला चेंडू, इथून मात्र आपण पाहू शकताय विकेट सॅक्रिफाय केली जाते. बिपिन पावशे होतील इथून धावबाद. ही खरं तर विकेट सॅक्रिफाय केली जाते बिपिन पावशीच्या माध्यमातून. खरं तर एक षटकार, एक चौकार आला होता. जर विचार केला पवन तर विकेट सॅक्रिफाय करायची गरज नव्हती. ऋषी नाईकनं स्वतःकडे स्ट्राईक घेतलाय. पाहूया येणारे आणखीन 4 चेंडू, एका दुसरा मोठा फटका ऋषीच्या बॅटमधून येताना पाहायला मिळेल का. धावपटला धावा लागल्या गेल्यात 49 धावा. जोरदार टाळ्या होता बिपिनसाठी, चांगली बॅटिंग त्याची पाहायला मिळाली. मागील मॅचचा हिरो आता या मॅच मध्ये एक षटकार, एक चौकार पाहायला मिळाला होता. इथून मात्र ऋषीनं स्वतःकडे स्ट्राईक ठेवलंय. धावपटला धावा लागल्या गेल्यात 49 धावा. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय 5व्या क्रमांकावर प्रदीप मुंबईकर. खर तर कौतुक मी 3 दिवस बळशेट घरात यांचं सुद्धा करेन आणि आज मात्र बालगावचे आमचे बाळराम पाटील साहेबांचं सुद्धा कौतुक करूयात. अगदी 3 वाजून गेलेत मात्र आपल्या मुलांचा खेळ ते पाहतात, त्यांचं सुद्धा आपण कौतुक करूयात. त्यांना त्यांच्या मनामध्ये एकच इच्छा आहे, इथल्या ज्या 4 ट्रॉफी आहेत ना त्यातील सर्वात मोठी ट्रॉफी आमच्या गावामध्ये न्यायची आहे. याच इच्छेनं यावेळी लोअर फुल टॉस आहे, ऋषीनं दाखवलाय. याच्यासाठी मी स्ट्राईक घेतलंय, पण यावेळी एलिव्हेशन कमी पडलंय. जेल टिपला जातोय आणि महत्वाची विकेट ऋषी नाईक होतील इथून जेलबाद. तुला बघून बघून गेलो या तंबून उन्हाचं चांदणं झालं या तुला बघून बघून गेलो या तंबून उन्हाचं चांदणं झालं या वार शिरली अंगात आलो या अंगात तुझ्याच गुंतून गेलो या माझ्या उरात धडधड कशी बसली या. कॅच खेळले अक्षय होते फिल्डर, काय चांगली कॅच त्यांनी पकडली. त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा ट्रॉम्बे टीम. धावपटला धावा लागल्या गेल्यात 49 धावा, 49 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट. नवीन फलंदाज मैदानामध्ये 6व्या क्रमांकावर इथून तैनात होतील सचिन नाईक इथून दाखल होतील. काय चांगलं कमबॅक केलंय ट्रॉम्बे कोलिवाडा संघानं. पहिल्या षटकामध्ये जर पवन 22 आल्या नसत्या ना तर या मॅच मध्ये कमीत कमी संदेश दादा 30-35 धावा तुम्हाला पाहायला मिळाल्या असत्या. पण पहिल्या षटकामध्ये 22 आल्यात. भावेश कोळीचं खरं तर महागडं षटक राहिलं होतं. 2 नो बॉल टाकले आणि दोन्ही नो बॉलवर 7-7 धावा आल्यात. 14 धावा 2 चेंडूवर, म्हणजे एकी चेंडूने फक्त 14 धावा त्यांनी दिल्या होत्या. धावपटला धावा लागल्या गेल्या 49 धावा. इथून मात्र गोलंदाज चांगली गोलंदाजी करून देतोय. कौतुक करीत मंदार बैती यांचा पहिल्या चेंडूवर चौकार आलाय आणि त्यानंतर एक महत्वाची विकेट ऋषी नाईकला त्यानं बाद केलाय. शेवटचे 3 चेंडू ऑनस्ट्राईकला असतील प्रवीण. रिव्हर्स खेळायचा होता, स्विच हिटचा फटका आहे, चांगला फटका पाहायला मिळतोय. कनेक्ट झालाय, चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे, दंदन करत सीमारेषा पार, चौकार. प्रदीप मुंबईकर काय चांगला फटका खेळलाय. एवढे शॉट त्याचा रिव्हर्स कनेक्ट केलाय आणि तो मात्र चेंडू गेला सरळ सीमारेषा पलीकडा. इथून मंदारचा चेंडू
पल्लू स्कूप खेळण्याचा प्रयत्न आपण पाहू शकतोय, मागच्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न होता, पण इथून मात्र धाव घेत असताना फलंदाज होतील. इथून धाव बाद, धावपट्टा धाबा आपण पाहू शकतो तब्बल 53 धाबा. आणि या षटकातील आणखीन एका चेंडूचा खेळ बाकी आहे. धावपट्टा धाबा लागले गेले आता 53 धाबा. चला लगेच बॅट्समन पाठवा, वाल टीम पण वाल संघाला विनंती आहे, लगेच आपला बॅट्समन पाठवा. धावपट्टा धाबा लागले गेले 53 धाबा. या खरं तर संपूर्ण इनिंग मधील आणि षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. गुणलेखकाच्या अहवालानुसार अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतोय. मेघना शेट मात्रे प्रतिष्ठान व विठ्ठल क्रिकेट क्लब जासी आयोजित भव्य दिव्य अशी रजनी क्रिकेटची स्पर्धा. आणि खरं तर आजच्या रात्रीतली लास्टची मॅच आहे. इथून मात्र एक संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय होईल. एका बाजूला आपण ओढापण वहालला पाहू शकताय, तर दुसऱ्या बाजूला ट्रॉम्बे कोलीवाडा. बरेचसे आज प्रेक्षक सुद्धा ऑनलाईन ही स्पर्धा पाहत आहेत. ट्रॉम्बे कोलीवाडीचे प्रेक्षक सुद्धा असतील, त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूयात. वहाल गावातील प्रेक्षक असतील तर त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूयात. षटकातील या शेवटचा चेंडू बाकी आहे. धाव पटलावर धाबा लागले गेले 53 धाबा. इथून ऑस्ट्रेकला असतील प्रदीप. रिव्हर्सचा फटका फुल टॉस आहे. इथून उडालेला हा झेल सुटला जातोय हातातून. एक धाव इथून कंप्लीट केली जाते, दुसरीसाठी पलटलेत आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज होतील इथून धाव बाद. मैदानामध्ये थोडीशी इंजिड झाली कदाचित. फलंदाज धावत असताना थोडीशी स्लिप झालेत. इथून एक धाव कंप्लीट झाले आणि एकेरी धावनीशी धावपटला धाबा लागले जातील, त्या म्हणजे 54 धाबा. आणि इथून मात्र 55 धाबांचं टार्गेट इथून सेट केलंय. पहिल्या षटकामध्ये 22 आल्यात आणि त्यानंतर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात येणाऱ्या 18 चेंडूमध्ये फक्त धाबा जर खर्ची झाल्या असतील तर त्या फार कमी धावा पाहायला मिळाल्यात. धावपट्टा धाबा लागले गेले 54. इथून 55 धाबांचा टार्गेट सेट केलंय, ते म्हणजे ट्रॉम्बे कोलीवाडा संघासमोर ओढापण वाढ या संघानं. 55 धाबा कशा रीतीने केल्या जातील, काय या धावा रोखल्या जातील, तोपर्यंत ऐकूया डीजे मास्टर यांच्या माध्यमातून सुमधुर संगीत. चला आता स्पीडअप करा. 55 धाबा आणि थोडीशी मात्र डीजे ला सुद्धा आपण विश्रांती देऊयात. आपल्याला स्पीडअप आता करायचं आहे, कारण उद्या मात्र मेगा फायनलचा दिवस आहे आणि उद्या मात्र आपल्याला 3 सामने एक्स्ट्रा खेळवायचे आहेत. एक सुंदर स्पर्धा, शानदार आयोजन आपण पाहू शकताय. मेघना शेठ पात्रे प्रतिष्ठान व विठ्ठल क्रिकेट क्लब जासी आयोजित नाईट क्रिकेटची स्पर्धा. आणि इथून मात्र 55 धाबांचा पाठलाग करायचा आहे, तो म्हणजे ट्रॉम्बे कोलीवाडा संघाला. धावतवळ ऐकण्यासाठी जाऊया प्रवीणदादा मात्रे मॅनफ्रॉम जर्सी यांच्याकडे. चार षटकांमध्ये 55 धावांचं लक्ष गाठायचंय ट्रॉम्बे कोलीवाडा संघाला. निश्चितच एक मोठा फायटिंग स्कोर मात्र इथे
वोडाफोन वाळ संघानं उभारलाय. या 55 धावाचं रक्षण करेल का वहाळ संघ, की ट्रॉम्बे संघ या 55 धावा पूर्ण करून आपला स्वप्नवत प्रवेश या स्पर्धेतील अंतिम 4 मध्ये पूर्ण करेल. आतापर्यंतचा प्रवास पाहिलात या दोन्ही संघांचा, तर प्रवास सोपा नक्कीच नव्हता, परंतु या दोन्ही संघांनी असा काही दिमागदार खेळ केला आहे की त्या आपल्या खेळाच्या बळावर मात्र या पडावापर्यंत पोहोचलेत. आणि आणखीन हा एक सामना, आजच्या रजनीतील हा शेवटचा सामना, जो संघ विजयी होईल तो अंतिम 4 मध्ये प्रवेश करेल. आणि मेघनाथ शेठ मात्र प्रतिष्ठान व विठ्ठल क्रिकेट क्लब जासई आयोजित या रजनी क्रिकेटच्या स्पर्धेमधील चमचमणाऱ्या एका ट्रॉफीचा हकदार ठरेल. पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं बामणडोंगरी संघ अंतिम 4 मध्ये प्रवेश केलाय. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं प्रसाद घरतचा झंझावात, आणि त्या झंझावाताच्या जोरावरती जावळे संघानं अंतिम 4 मध्ये प्रवेश केलाय. आणि आत्ता चालू असलेला सामना वहाळ विरुद्ध ट्रॉम्बे कोळीवाडा. 55 धावांचं लक्ष्य गाठायचं आहे ट्रॉम्बे कोळीवाडा संघाला. आणि या 55 धावांचं गणित सोडवण्यासाठी सलामीला आलेले फलंदाज भावेश तुर्बेकर आणि रोहन कोळी या अगोदरच्या सामन्यांमध्ये ज्यांची कामगिरी बहारदार राहिले, आज तीच बहारदार कामगिरीची पुनरावृत्ती करतील का? कारण या स्पर्धेतील त्यांचा प्रवास या कामगिरीवरती ठरणार आहे. जर या 55 धावा ते पूर्ण करू शकले तर त्यांचा अंतिम 4 मध्ये प्रवेश होईल. आणि जर वहाळ संघ या 55 धावा करण्यापासून रोखू शकला तर वहाळ संघ देखील अंतिम 4 मध्ये प्रवेश करू शकेल. एक मोठा सामना प्रेक्षकांच्या भेटीला येईल अशी आशा करूयात, कारण गोलंदाजी मार्कवर येते सुदेश साळुंखे. पहिल्या चेंडूवर जोरदार भिरकावून देण्याचा प्रयत्न केला गेलाय. जरूर अतिशय चांगले प्रयत्न बिपिन पावशेच्याकडून, अतिशय चांगला प्रयत्न होता या चेंडूवरती झेल घेण्याचा. निश्चितच झेल घेण्यामध्ये जरी अपयश आलं असलं तरी 100% एफर्ट्स लावले होते. आणि कारण तो जाणून आहे की या महत्त्वाच्या सामन्यामध्ये, अटीतटीच्या सामन्यामध्ये प्रत्येक चेंडू, प्रत्येक झेलणं हे किती महत्त्वाचं आहे हे जाणून त्याचा प्रयत्न केला गेला होता. मात्र निश्चितच अतिशय चांगला प्रयत्न जरी झाला असला तरी या प्रयत्नामध्ये आले अपयश. फलंदाज सुस्थितीमध्ये आहे, कारण कोणताही धोका ट्रॉम्बे संघाला संभवला नाही. धावसंख्येला सुरुवात होतोय. चांगला चेंडू काहीसा खाली राहिला, फलंदाजाला काही समजण्याच्या आत मात्र चेंडू यष्टीरक्षकाकडे जाऊन विसावलाय. कोणत्याही प्रकारची वृद्धी नाही या धावसंख्येमध्ये, धावसंख्या स्थिर आहे. 1 धाव, आणखी 54 धावा पूर्ण करायच्यात. एक मोठा सामना प्रेक्षकांच्या भेटीला येईल अशी आशा करूयात. पुन्हा एकदा मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न, आणि यष्टीरक्षक ऋषी नाईक याच्या हातून एक साधा सहज सोपा असा झेल सोडला जातोय. निश्चितच दिवसभरामध्ये भरपूर क्रिकेट आज खेळलं गेलंय दोन्ही संघांकडनं, त्याचा परिणाम मात्र शेवटच्या सामन्यामध्ये जाणवायला लागलाय. कारण ऋषी सारखा एक मातबर खेळाडू, अशा प्रकारचे झेल त्याच्याकडनं सुटणं हे अशक्यप्राय गोष्ट असते. परंतु आज इथं मात्र सुदैव म्हणावं लागेल रोहन कोळीचं, सुदैव म्हणावं लागेल ट्रॉम्बे संघाचं. 2 धावा धावपलकावरती लागल्यात. अतिशय नियंत्रित अशी गोलंदाजी करतोय सुदेश. यावेळेसचा चेंडू मात्र दिशाहून भरकटलेला, आणि गोलंदाज सुदेशला मात्र दंडित केलं जाते. अवांतर वाईटच्या रूपाने 1 धाव जोडली जाईल. आणि या एका धावेनं सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचले 3 धावांवरती. 3 धावांवरती धावसंख्या जाऊन पोहोचले. 55चं लक्ष गाठायचं आहे, आणखी 52 धावा बनवायच्या आहेत. सुदेश साळुंखे अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेस मात्र बॅकफुटला येत पटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आहे. डीप मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. तो चेंडू पकडतोय आणि चेंडूची फेक करतोय. तोपर्यंत मात्र 1 धाव पूर्ण करण्याची संधी होती, आणि ती संधी साधली जाते. धावफलक पुन्हा एकदा 1 धावेने पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचली 4 धावांवरती. या षटकातील पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सुदेश. 4 धावा धावफलकावरती लागल्यात. 55चं लक्ष गाठायचं आहे, आणि प्रत्येक निर्धाव चेंडू मात्र फलंदाजांना अडचणीत आणणारा, फलंदाजी करणाऱ्या ट्रॉम्बे संघाला अडचणीत आणणारा ठरेल, कारण 55 धावांचं लक्ष गाठायचं आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय जरूर, मात्र चेंडू आणि बॅटचा नीटचा संपर्क होऊ शकला नाही. अतिशय चांगली गोलंदाजी करतोय सुदेश. आपल्या संघाला या सामन्यामध्ये विजयामध्ये अग्रेसर करण्यामध्ये मोलाची कामगिरी करतोय. कारण पहिल्याच सत्रामध्ये आपण पाहिलं फलंदाजी करताना अतिशय चांगली कामगिरी फलंदाजांची राहिली आहे वहाळ संघाच्या, आणि यावेळेस गोलंदाज देखील तितकीच दर्जेदार कामगिरी करतायत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. यावेळेस मात्र चेंडू
जाईल सीमारेषे पार चौकाराकरिता. या 4 धावांनी सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचले 8 धावांवरती. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा धावपलकर्ते आल्यात. आता मात्र चेंडू बाकी असतील 18 आणि आणखीन 47 धावांची आवश्यकता असेल. 3 षटकं 47 धावा. निश्चितच जर ऋषी नाईक आणि बिपिन पावशे ती कामगिरी करू शकतात तर त्या कामगिरीची पुनरावृत्ती देखील आम्ही देखील करू शकतोय. हा आत्मविश्वास निश्चितच असायला हवा, कारण आत्मविश्वास ही यशाची पहिली पायरी आहे, यशाची गुरुकिल्ली आहे. जर आपण या मैदानाचा विचार केला, काल शेवटचा सामना रंगला होता. कालच्या रजनीमध्ये जावळे विरुद्ध वहाळ, सिद्धिविनायक वहाळ असा सामना रंगला होता. 89 धावांचं लक्ष गाठायचं होतं 4 षटकामध्ये. असं वाटलंही नव्हतं की वहाळ संघाला ते शक्य होईल, परंतु एक वेळ अशी होती की त्या 89 धावांचं रक्षण देखील करता येईल की नाही जावळे संघाला, अशी परिस्थिती येऊन ठेवली. आकाश गरजनं काही बहारदार खेळ केला होता, तोच मात्र शेवटच्या क्षणी बाद झाला आणि 16 धावा 3 चेंडूमध्ये 18 धावा हव्या असताना मात्र वहाळ संघाला, सिद्धिविनायक वहाळ संघाला ती कामगिरी करता आली नव्हती. आज पाहूया 18 चेंडूमध्ये 47 धावांची गरज. भावेश तुर्भेकर आणि रोहन कोळी ही जोडी मैदानात. 18 चेंडू 47 धावा. तुमच्यामध्ये ती क्षमता जरूर आहे, परंतु क्षमतेला न्याय द्यावा लागेल आणि क्षमतेला न्याय देत योग्य असा खेळ करावा लागेल, तरच आपल्या संघाचा पुढला प्रवेश सुकर होईल. दोन्ही संघांसाठी शुभेच्छा असतील, कारण निश्चितच आज आपण पाहिला दोन्ही संघांचा खेळ प्रभावी राहिलाय. यावेळेस चांगला चेंडू, खोलवर चेंडू, हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न केला गेला होता. 1 धाव पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात मात्र फलंदाज रोहन कोहली होतोय धावबाद. न्यू बॅट्समन इन होतोय भावेश कोळी. भावेश कोळी इन होते. निश्चितच मोठे प्रयत्न करावे लागतील, कारण प्रयत्नांती परमेश्वर. या सामन्याचा निकाल काही लागो, जर आपण हा सामना मोठी फटकेबाजी करून विजयी झाला तर निश्चितच आपला नाव सुवर्णाक्षरात लिहिलं जाईल. आणि जरी पराभूत झालात तरी पराभूत कसे झालात याला देखील महत्त्व असेल, कारण जर आपण आपल्या गुणवत्तेला योग्य अनुरूप असा खेळ केलात आणि दर्जेदार कामगिरी केलीत तर मात्र या 55 धावांचं लक्ष देखील चेस होऊ शकते. परंतु त्या अगोदर मात्र रोहित चिल्लेकर या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, कारण या गोलंदाजानं अद्यापर्यंत कोणताही मोठा फटका खेळण्याचं स्वातंत्र्य या फलंदाजांना दिलेलं नाही. या अगोदरच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर 4 षटकामध्ये तुफान फटकेबाजी करणारे हे 2 फलंदाज आत्ता मात्र सध्या स्थितीला या घडीला मात्र शांत ठेवण्यामध्ये यशस्वी ठरले वहाळ संघाचे गोलंदाज. वोडाफोन वहाळ संघ निश्चितच आज एक मोठे आत्मविश्वासपूर्ण कामगिरी इथं करतोय. चांगला चेंडू वाडिश लॉंगन रिजन मध्ये चेंडू अडवला जातोय. या चेंडूवरती मिळाला अवघी 1 धाव आणि एकेरी दुहेरी धावांनी मात्र एक-एकनं धावफलक मात्र पुढे सरसावतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले 11 धावांवरती. षटक चालू आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 11 धावा धावफलकर्ते आल्यात. एक मोठा स्कोर चेस करायचा आहे, त्या दिशेनं मात्र प्रयत्न होताना दिसत नाहीयेत. त्याला कारणही तसंच आहे, वहाळ संघाची दर्जेदार गोलंदाजी आणि दर्जेदार क्षेत्ररक्षण. आपण पाहिलं तर प्रत्येक चेंडू गणिक मात्र निर्धाव चेंडू गणिक दबाव वाढेल तो ट्रॉम्बे कोळीवाडा संघावरती, आणि जर या दबावातून बाहेर पडायचं असेल तर हल्ला, आक्रमण, प्रतिआक्रमणाशिवाय पर्याय नाहीये. यावेळेसचा चेंडू गोलंदाज मात्र दिशेपासून भरकटले. एक अवांतरच्या रूपानं धाव जोडली जाईल आणि धावसंख्या जाऊन पोचली ते 12 धावांवरती. 12 धावा धावफलकावरती लागल्यात. 55 धावांचं लक्ष गाठायचं आहे. निश्चितच आज आपण पाहिलं तर वोडाफोन वहाळ संघ एक पावलानं मात्र पुढे सरसवतोय. ट्रॉम्बे संघाकडनं देखील शर्थीचे प्रयत्न, निकराचे प्रयत्न चालू आहेत, परंतु अद्यापपर्यंत त्या प्रयत्नामध्ये यश आलं नाही. यावेळेस मात्र
दर्जेदार फटका आपला क्लास इथं फलंदाज भावेश दाखवतोय आणि या चेंडूवरती आला हा दर्जेदार षटकार आणि या षटकारासरशी सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचले आहे 18 धावांवरती. इथं मात्र हल्ला करायला सुरुवात केली आहे आणि हेच रौद्र रूप कायम राखावं लागेल कारण बऱ्याच धावा जमवायच्या आहेत. एक मोठा स्कोर उभारायचा आहे, चेस करायचा आहे कारण प्रथम फलंदाजी करत असताना धावा करणं आणि टार्गेट चेस करताना धावा करणं यामध्ये खूप अंतर आहे. यावेळेस मात्र त्या दिशेने प्रयत्न सुरू जरूर झालेत आणि यश मिळणं न मिळणं आपल्या हातात नाहीये. 100% एफर्ट्स देणं, आपल्या परीनं 100% प्रयत्न करणं ते एवढं मात्र आपल्या हातात आहे आणि ते प्रयत्न मात्र इथं भावेश करतोय. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. यावेळेस देखील चेंडू जाईल बॅक टू बॅक दुसरा षटकार. दोन षटकं झाली आहेत. दोन षटकामध्ये 24 धावा धावपल करता आल्यात आणि आता येणाऱ्या दोन षटकामध्ये आणखी 31 धावांची गरज आहे. आता मात्र पुन्हा एकदा या दोन फटक्यानिशी ट्रॉम्बे कोळीवाडा संघ देखील दाखवून देतोय की आम्ही देखील कच्चे खिलाडी नाही आहोत आणि आम्ही देखील या रेसमध्ये आहोत कारण आम्ही इतक्या दुरून या स्पर्धेमध्ये सहज पराभव पत्करण्यासाठी आलेलो नाहीत. आमच्याकडे देखील ती जिगर आहे, आमच्याकडे देखील जिगरबाज खेळ आहे आणि तो खेळ दाखवून आम्ही देखील एका ट्रॉफीपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशानेच आलो आहोत. आणि आज आपण पाहिलं तर भावेशचा खेळ, भावेश तुर्बेकरचा खेळ बहरात आलेला पाहतोय आणि ऋषी नाईक च्या कडून एक झेल या फलंदाजाचा सोडला गेला होता. तदनंतर मात्र या फलंदाजानं 2 षटकार देखील आणि 1 चौकार खेळला आहे. निश्चितच एक मोठी इनिंग या फलंदाजाच्या माध्यमातून आपल्यास पाहायला मिळाले. 2 षटकं बाकी आहेत, 31 धावांची गरज 2 षटकामध्ये आले तर 24 आणि गोलंदाज मात्र आहे अधीर भगत आणि अधीर भगतला मात्र आल्या आल्या दाखवला जातोय सीमारेषेचा रस्ता आणि जेव्हा चेंडू सीमारेषे पार होतो तेव्हा क्षेत्ररक्षक देखील प्रेक्षक बनून राहतोय कारण चेंडू मात्र गेला आर पार षटकार. आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 8 धावा. दुसऱ्या षटकामध्ये देखील सुरुवातीच्या चेंडूमध्ये कमी धावसंख्या आली होती परंतु तदनंतर शेवटच्या 2 चेंडूवरती आले बॅक टू बॅक 2 षटकार आणि आदिर भगतच्या या चेंडूवरती देखील आले षटकार म्हणजे शेवटच्या 3 चेंडूमध्ये आले 3 षटकार. आता मात्र चेंडू बाकी राहिले 11 आणि 11 चेंडूमध्ये 25 धावांची गरज. 11 चेंडू 25 धावांची गरज. सामना एकेका फटक्यानिशी मात्र जवळ येत चाललाय. 11 चेंडू 25 धावांची गरज. अधीर भगतचं मात्र स्वागत षटकाराने केलं जातंय. इथं मात्र काहीसा आक्रमक पवित्रा भावेश कोळी देखील अवलंबतोय कारण दोन्ही बाजूने आक्रमण करण्याची रणनीती अवलंबली जाते आणि निश्चितच आक्रमण हा सर्वात मोठा बचाव असतो. आणखीन एक मोठा फटका. यावेळेस देखील चेंडू कदाचित जाईल सीमारेषे पार षटकार. मागच्या 4 चेंडूमध्ये सलग 4 षटकार आले तर बॅक टू बॅक 2 षटकार खेळला होता भावेश तुर्बेकर तर भावेश कोळी देखील बॅक टू बॅक 2 षटकार खेळतोय आणि आता मात्र चेंडू बाकी राहिलेत 10 आणि 19 धावांची गरज. 10 चेंडू 19 धावांची गरज. प्रत्येक फटक्यानिशी मात्र सामना आणखीन जवळ येतोय. इथं मात्र काहीसं चर्चा करावी लागेल आणि या 2 फलंदाजांपैकी किमान एकाला बाद करता कसं येईल याची मात्र रणनीती आखावी लागेल. चक्रव्यूह रचावं लागेल, जाळं टाकावं लागेल. अन्यथा या फलंदाजांपैकी एकच जर फलंदाज आपण बाद करू शकलो नाहीयेत तर मात्र खूप मोठी अडचण निर्माण होईल कारण ज्या मूडमध्ये हे 2 फलंदाज खेळतायत आपण पाहिलं तर निश्चितच अडचणी निर्माण होऊ शकतील. एनकेन प्रकारेनं या 2 फलंदाजांपैकी किमान एकाला बाद करणं खूप गरजेचं असेल. जर दोन्ही फलंदाजांच्या विकेट्स मिळवता आल्या तर आणखीन सोनेपे सुहागा होईल. पाहूयात अधीर भगत ती गरज संघाची पूर्ण करतील का कारण 2 चेंडूवरती बॅक टू बॅक 2 षटकार आले. भावेश कोळीचं कौतुक करावं लागेल. तिथं संघाचं नौका काहीशी अडचणीत होती तिथं मात्र भावेश तुर्बेकर आणि भावेश कोळी या जोडीनं मात्र संघाला सुस्थितीमध्ये आणण्याचं काम केलंय.
अतिशय चांगला चेंडू होता. यावेळेस मात्र बॅकफुटला जात पुल करण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र या चेंडूवरती मिळेल अवघे एक धाव आणि या एका धावेनं सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचले 37 धावांवरती. आता मात्र चेंडू बाकी राहिलेत 9 आणि 18 धावांची गरज. 9 चेंडू 18 धावांची गरज. पहिल्या षटकाचा विचार केला तर अवघ्या 8 धावा आल्या होत्या. बॅकफुटला होता ट्रॉम्बे कोलीवाडा संघ. त्यांनी वाट पाहिली संधीची आणि ती संधी मात्र दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या 2 चेंडूंपासून जी संधी साधली गेली आणि या गोलंदाजांवरती आक्रमण केलं गेलं. यावेळेस 6 चेंडू मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला होता जरूर, परंतु चेंडू आणि बॅटचा नीटचा संपर्क होऊ शकला नाही. चेंडू गेलाय निर्धाव. धावसंख्या स्थिर. आणखीन एक मात्र जीवनदान मिळाले फलंदाज भावेश तुर्भेकरला. निश्चितच आज मात्र दैव काहीचं मेहरबान दिसतंय भावेश तुर्भेकर वरती, कारण आज कदाचित त्याच्याकडून ट्रॉम्बे संघासाठी एक मोठी खेळी साकारताना नियतीला पाहायचं आहे. निश्चितच आता मात्र धावसंख्या 37 धावांवरती स्थिर रावलेली आहे. 8 चेंडू 18 धावांची गरज. 8-18 आणि निश्चितच इत्याभूत माहिती पुरवण्याचं काम आमचे स्कोर रायटर पवन राठोड करतायत. या स्पर्धेचा संपूर्ण लेखाजोखा त्यांच्या लेखणीमधून कैद केला जातोय. यावेळेस 7 चेंडू मात्र दिशा गोलंदाजाची भरकटली आणि या अतिशय महत्वाच्या क्षणी मात्र धावा येत आहेत. कशाही येवत धावा येणं गरजेचं होतं. त्या धावा मात्र येत आहेत. एक धाव आणखीन जोडली जाईल. 38 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 8 चेंडू 17ची गरज. 8 चेंडू 17 धावांची गरज. इथं मात्र भावेश तुर्भेकर यावेळेस पुन्हा एकदा कदाचित हा चेंडू असेल स्वैर चेंडू. अवांतर चेंडूचा इशारा, वाईड बॉलचा इशारा येतोय. आपण पाहिलं तर आणखीन एक अवांतर धाव वाईड बॉलच्या रूपानं जोडली जाईल. 8 चेंडू 16 धावांची गरज. इथं मात्र एका पाठोपाठ एक विचार केला तर काहीशा चुका ज्या टाळता येऊ शकतात त्या चुका घडतायत. इथं मात्र सामना प्रेशर सिच्युएशन मध्ये होता ट्रॉम्बे कोलीवाडा संघ आणि हळूहळू त्या प्रेशर मधून बाहेर येतोय आणि आता मात्र ड्रायव्हिंग सीट मध्ये येण्याचा प्रयत्न केला गेलाय फलंदाज भावेश तुर्भेकर आणि भावेश कोळी यांच्या माध्यमातून. आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये आपण विचार केला तर 55 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या अवघ्या 8, म्हणजेच वहाळ संघ, वोडाफोन वहाळ संघ सुस्थितीमध्ये होता. अतिशय चांगला फटका. यावेळेस चेंडू येईल कव्हर पॉइंट सीमारेषेबाहेर, डीप कव्हर पॉइंट सीमारेषेबाहेर 6 धावांकरता आणि या 6 धावांनी धाव संख्या जाऊन पोहोचले 45 धावांवरती. निश्चितच अतिशय आक्रमक अशी फलंदाजी पहिली 2 षटकं आपण वाट पाहिलीत. तदनंतर असं काही आक्रमण केलंय की या आक्रमणानं मात्र वोडाफोन वहाळ संघाची रणनीतीच मात्र पूर्णपणे साप धुलीला मिळवली. सैरभैर झाल्यासारखे मात्र इथं फटकेबाजी पाहायला मिळतंय. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. आता मात्र 7 चेंडू आणि 10 धावांची गरज. या षटकातील शेवटचा चेंडू. 7 चेंडू 10 धावांची गरज. 7 चेंडू 10 धावांची गरज. निश्चितच जोपर्यंत माझा संघ विजय होत नाहीये तोपर्यंत मी किल्ला लढवीन. शेवटच्या चेंडूपर्यंत जरी किल्ला लढवावा लागला तरी लढवीन, अशीच मात्र रणनीती आखली जाते. यावेळेस चांगला चेंडू मिड विकेट रिजन मध्ये खेळला जातोय. या चेंडूवरती मिळवली जाईल 1 धाव आणि या एका धावेनं सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचले 46 धावांवरती. आता मात्र शेवटचे षटक म्हणजे शेवटचे 6 चेंडू असतील आणि 9 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी ट्रॉम्बे कोलीवाडा संघाला. शेवटचं षटक 9 धावांची आवश्यकता.
6 चेंडू 9 धावांची आवश्यकता. समीर नाईक गोलंदाजी मार्गावर. निश्चितच या गोलंदाजामध्ये गुणवत्ता ठासून भरलेली आहे, परंतु आज आपल्या संघाची गरज ओळखून या 9 धावांचं रक्षण करावं लागेल, अन्यथा आपल्या संघाचा प्रवेश, पुढील फेरीमधील प्रवेश धोक्यात असेल. कारण 6 चेंडू 9 धावा जे जमलं नाही या अगोदरच्या 2 गोलंदाजांना, ते मात्र करावं लागेल. कारण पहिलं षटक 8 धावांचं राहिलं होतं, दुसऱ्या षटकात बऱ्याच धावा खर्च झाल्या, तिसऱ्या षटकामध्ये देखील बऱ्याच धावा खर्च झाल्यात. भरोशाचा गोलंदाज आदिर भगत, त्यानं देखील थोडीशी निराशा केली असं म्हणावं लागेल. कारण ज्या आदिर भगतचा आपण विचार केला तर या अगोदरच्या सामन्यांमध्ये दर्जेदार गोलंदाजीची कामगिरी राहिली होती, ती कामगिरीत सातत्य राखणं मात्र जमलं नाहीये. आता मात्र गरज असेल 6 चेंडू आणि 9 धावांची ट्रॉम्बे कोळीवाडा संघाला. तर समीर नाईक एक तेज तर्रार गोलंदाज आहे, या अगोदर आपण त्याची कामगिरी बहरताना बऱ्याच वेळा पाहिली आहे. आज इथं मात्र संघाला गरज आहे या 9 धावा करण्यापासून रोखायची. तर ट्रॉम्बे कोळीवाडा संघासाठी या 6 चेंडूमध्ये 9 धावांची नितांत गरज असेल. अतिशय चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. 1 धाव या चेंडूवरती जरूर मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कदाचित केला जाणार नाहीये, कारण चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, तितकाच चांगला थ्रो, त्यामुळे 1च धाव मिळेल. या 1 धावेने सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचले 47 धावांवरती. 1 बाद 47 धावा धावफलकावरती लागल्यात. 5 चेंडू 8 धावांची गरज, 5 चेंडू 8 धावांची गरज. भावेश कोळी ऑन स्ट्राईक येतो यावेळेस. 5 चेंडू 8 धावांची गरज. अतिशय अप्रतिम असा हा सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. सेमीफायनल ची एखादी लढत रंगावी तशीच लढत मात्र इथं पाहायला मिळाली. अप्रतिम खेळ प्रेक्षकांना पाहायला मिळाला. यावेळेस मात्र फलंदाज भावेश कोळी होतोय, यष्टी मागे झेलबाद. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे आणि या कथेमध्ये एक रंजक वळण पुन्हा एकदा लाभतंय. कारण आता मात्र 4 चेंडू बाकी असतील आणि 8 धावा कंपल्सरी बनवाव्या लागतील. 4 चेंडूमध्ये 8 धावा. जी जोडी जमली होती, एक मोठी पार्टनरशिप झाली होती, ती पार्टनरशिप तोडणं, पार्टनरशिप भेदणं खूप कठीण झालं होतं वाळ संघाला. ती कामगिरी मात्र समीर नाईकनं करून दाखवली आहे. आणि आता मात्र नवीन फलंदाज मैदानात आले, दीपेश भोईर, दीपेश कोळी. आणि दीपेश कोळी ऑन स्ट्राईक असणार आहे. 4 चेंडू 8 धावांची गरज. अजूनही काही बिघडलं नाहीये ट्रॉम्बे कोळीवाडा संघासाठी. तर अजूनही संधी असेल वडापण वाळ संघासाठी, दोन्ही संघासाठी समान संधी असेल. कारण 4 चेंडूमध्ये 8 धावा हवेत आणि एक बहारदार खेळी करून मात्र भावेश कोळी बाद झाले. त्याचं टाळ्यांच्या गजरात कौतुक केलं जाते, स्वागत केलं जाते. आणि का केलं जाऊ नये, कारण संघ एक अडचणीच्या स्थितीमध्ये असताना संघाची नौका जवळपास पार लावायला मदत केली आहे. अतिशय चांगली दर्जेदार फलंदाजी केली आहे. बाद जरी झाला असला तरी बाद होण्यापूर्वी आपल्यावरती जी जबाबदारी सोपवली होती ती जबाबदारी पूर्णपणे पार केली आहे. 4 चेंडू 8 धावांची गरज. नवीन फलंदाज दीपेश कोळी ऑन स्ट्राईक असणार आहे. डावखुरे हाताचा फलंदाज दीपेश कोळी ऑन स्ट्राईक असणार आहे. 4 चेंडू 8 धावांची गरज. निश्चितच आजच्या रजनीतील शेवटचा सामना. गुलाबी थंडी मात्र आज जाणवू लागली. गेल्या 2 रजनीमध्ये आपण पाहिलं तर वातावरण अतिशय सुखद होतं. यावेळेस मात्र अतिशय चांगला फटका खेळला गेलाय. 1 धाव जरूर पूर्ण केली जाईल आणि या 1 धावेनं सांघिक धावसंख्या जाऊन पोचले 48 धावांवरती. 3 चेंडू 7 धावांची गरज. 3 चेंडू 7 धावा. सामना रोमहर्षक स्थितीमध्ये असं वाटलं होतं की हा सामना वाचवणं जड जाईल की काय, परंतु सध्या स्थितीमध्ये आपण विचार केला तर 3 चेंडू 7 धावांची गरज. दोन्ही संघांना समान संधी असणार आहे आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे या 7 धावा कंपल्सरी बनवाव्या लागतील. 3 चेंडू 7 धावांची गरज. समीर नाईकच्या हाती चेंडू आणि समीर नाईकच्या हाती भवितव्य. वहाळ संघातील पुढील या स्पर्धेतील वाळ संघाचा पुढील मार्ग प्रशस्त करायचा आहे की या स्पर्धेतील आपलं आव्हान संपुष्टात आणण्यापासून वाचवायचं आहे. मोठा फटका खेळला गेलाय जरूर आणि निश्चितच चेंडू जाईल आर पार, सीमारेषे पार. षटकार. दोन चेंडू बाकी राहिले. 2 चेंडू मध्ये 1 धावेची गरज असणार आहे. 2 चेंडू 1 धावेची गरज.
कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे. एखाद्या लढवय्याप्रमाणे शूर सेनापतीप्रमाणे लढलाय हा भावेश. आत कोणी जाऊ नका प्लीज. 2 चेंडू एका धावेची गरज. एखाद्या सेनापतीप्रमाणे लढलाय हा भावेश तुर्बेकर. 12 चेंडू मध्ये 30 धावांची खेळी केली. दोन चेंडू एका धावेची गरज. आणि जो संघ हा सामना जिंकेल त्यांना विनंती असेल पिचवर आपलं सेलिब्रेशन करू नका. बाकी पूर्ण मैदान तुमचंच आहे, पण पिचवर विकेटवर सेलिब्रेशन करू नका, कारण आपल्याला उद्याचा दिवस खेळायचा. पूर्ण मैदान बाकी तुमच्या ताब्यात असेल. काही करा. पुढचं 2 चेंडू मध्ये एका धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. आणि भावेश तुर्बेकरचं खास कौतुक करेन, कारण शेवटच्या क्षणापर्यंत सलामीला आला होता, मात्र शेवटच्या क्षणापर्यंत मात्र आपल्या संघाची साथ काही अद्यापर्यंत सोडली नाही. 2 चेंडू 1 धाव. समीर नाईकला मात्र एक स्वप्नवत चेंडू इथं टाकावे लागतील. अतिशय सुरेख फटका एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये जातोय. चेंडू सीमारेषे पार चौकार. आणि अशा रीतीनं ट्रॉम्बे कोलीवाडा संघ विजय होतोय. त्यांचं हार्दिक अभिनंदन. अरे भाई सर नाही शेट बोल शेट. ओ शेठ, तुम्ही नादच केलाय शेठ. ओ शेठ, तुम्ही नादच केलाय शेठ. ओ शेठ, तुम्ही माणूस हाय लय शेठ. आले लेट पण झाले सेट. आज अतिशय अप्रतिम बहारदार असा खेळ केलाय. ट्रॉम्बे संघाने सुपर 4 मध्ये प्रवेश केलाय. त्यांचं हार्दिक अभिनंदन. तर पराजित झालेल्या वाळ संघाने देखील दर्जेदार खेळ केला, परंतु शेवटच्या क्षणी दबावाच्या